मुंबईमध्ये दादरच्या भाजप वसंत स्मृती कार्यालयामध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांची ही बैठक होतीये। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। जय पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक शाखांचं उद्घाटन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपनं जोरदार धक्का दिला। तब्बल 25 वर्ष आमदार असलेल्या सूर्यकांत दळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपत प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या दळवींनी भाजपत प्रवेश केला। वर्ध्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शेकडो तरुणांनी प्रवेश केलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेचे वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात त्यांचा पक्ष प्रवेश झाला। राज ठाकरे 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि आज सकाळी 11 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचं ढोल ताशाच्या गजरात काल जोरदार स्वागत झालं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे। विदर्भाचा तात्काळ दौरा करा असं घरी गेल्यावर राज आणि अमित यांना सांगणार असल्याचं शर्मिला ठाकरे यवतमाळमध्ये म्हणाल्या। पहिल्यांदाच विदर्भात आल्यावर जनतेचं प्रेम पाहिलं, त्यामुळे या भागातून मनसेचा आमदार पाहिजेच असंही त्या बोलल्या आणि यासाठी विदर्भात प्रचाराला येऊ अशी हमीही त्यांनी दिली। यवतमाळच्या वणीमध्ये मनसे पदाधिकारी दाम्पत्याच्या मुलीचं नामकरण शर्मिला ठाकरे यांनी केलं। मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। यावेळी आग्र्यावरून मनसेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अलका टेकाम त्रिंबके आणि माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके यांच्या मुलीचं नामकरणही त्यांनी केलं। मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ दिली जाणार नाहीये। आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत 2,12,00,000हून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झालाय आणि सर्वेक्षणाचा आज अखेरचा दिवस आहे। उद्या सकाळपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाला माहिती सुपूर्द करण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसानंतर जालन्यातल्या आपल्या अंतरवाली सराठी गावी परतले। स्वतः बुलेट चालवत ते गावी रवाना झाले। यावेळी त्यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते बाईक रॅलीतून त्यांच्यासोबत होते आणि गावकऱ्यांनी खास रथातून त्यांची गावामध्ये रॅली काढली। मंत्री छगन भुजबळांविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला। मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत असाल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा असा इशारा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला। मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जातात, हा प्रकार थांबवून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी मराठा ठोक मोर्चाने केली। अहमदनगरमध्ये उद्या छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी पाथर्डी तालुक्यातल्या माळी बाभळगाव या मेळाव्यात लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडल्यानं वाद निर्माण झाला। या घटनेच्या निषेधार्थ बॅनर फाडणाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं ओबीसींकडून दहन करण्यात आलं। मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेशाला विरोध करत अहमदनगरच्या राहत्यामध्ये ओबीसी समाजानं मोर्चा काढला। छगन भुजबळांच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये एल्गार महासभा होणार आहे आणि भुजबळांच्या आवाहनानुसार राज्यभरामध्ये ओबीसी संघटनांकडून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन जीआरचा निषेध नोंदवला। विदर्भातल्या 7 जिल्ह्यांमध्ये ओबीसी जनगणना यात्रा सुरू केली जाणार आहे। वर्ध्यामध्ये ओबीसी युवा अधिकार मंचानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि उद्यापासून 12 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा असणार आहे। वर्ध्याच्या सेवाग्राममधून सुरू होऊन ती 200 गावांमध्ये जाईल। बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील ओबीसी जनगणना व्हावी यासाठी ही यात्रा आहे। बीडच्या माजलगावमध्ये ओबीसींनी मराठा आरक्षण मसुद्याविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। सगळे सोयरे शब्दाची व्याख्या बदलून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय ओबीसींसाठी हा अन्यायकारक ठरतोय। घटनात्मक नसलेल्या शिंदे समितीनं कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य असल्याचंही यावेळी म्हटलं। मराठा आरक्षण मसुद्याविरोधात नाशिकच्या देवळामध्ये अखिल भारतीय समता परिषद आणि ओबीसी समाजानं तीव्र निदर्शनं केली। मराठा आरक्षणाचा मसुदा आणि शिंदे आयोग रद्द करावा, राज्य मागासवर्ग आयोगावर तटस्थ व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आणि निवेदन तहसीलदारांना तसं दिलं गेलं। नांदेडमध्ये सकल ओबीसी समाजानं मोर्चा काढून मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरची होळी केली।
हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगामध्ये ओबीसी समाजानं भव्य मोर्चा काढला. मराठा समाजाला आरक्षण किंवा सवलती देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करून सरकारने त्यांना ओबीसी सवलतीबाबतचा अध्यादेश दिला, त्यामुळे ओबीसी आक्रमक झालेत. अकोल्यामध्ये ओबीसी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठीचं निवेदन दिलं. मराठा आरक्षण मसुद्यामध्ये राज्य सरकारचा घटनाबाह्य अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली गेली. छगन भुजबळांनी केलेल्या ट्विटनंतर ओबीसी समाजानं ठिकठिकाणी निदर्शनं केली. हिंगोलीमध्ये ओबीसी जनमोर्चाची बैठक पार पडली. यावेळी विविध मागण्यांसंदर्भात या बैठकीत एकमत झालं. या मागण्यांचं निवेदन घेऊन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. 5 फेब्रुवारीपासून छगन भुजबळ यांची महा ओबीसी एल्गार रथयात्रा माहूरमधून सुरू होणार आहे. सकल ओबीसी समाजातर्फे वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. ओबीसी समाजामध्ये मराठा कुणबी समाजाची घुसखोरी करण्यासाठी शासनानं अध्यादेश काढला, त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना ओबीसीमध्ये असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. कुणबी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध असल्याचं निवेदन अहमदनगरच्या पारनेर तहसीलदारांना देण्यात आलं. यावेळी सकल ओबीसी समाजानं पारनेर तहसील कचेरीवर मोर्चा काढला. मोठ्या संख्येनं ओबीसी समाज यामध्ये सहभागी झाला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये एका तरुणानं शोले स्टाईल आंदोलन केलं. आरक्षणाकरता अनेक वेळा आंदोलन करूनही धनगर समितीकडून आरक्षणाचा अहवाल देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे आरक्षण अंमलबजावणी होत नाहीये आणि यासाठी रवी लांडे यांना पाण्याच्या टाकीवर चढून बेमुदत आंदोलन सुरू केलं. अकोल्यामध्ये कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र विना अट द्यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येनं या समाजाचे लोक सहभागी झाले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडी अटकेविरोधात हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. संजीव खन्ना, एम सुंदरेश, बेला त्रिवेदी या विशेष न्यायाधीशांची समिती सुनावणी घेणार आहे. राजकीय हेतूनं आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये पुन्हा एकदा समन्स बजावलंय. याआधी 4 वेळा समन्स बजावूनही चौकशीला हजर न राहिल्यानंतर ईडीनं अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश आता दिलेले आहेत. येवल्यामध्ये तहसीलदारांना शरद पवार गटाकडून निवेदन देण्यात आलं. शिक्षकांची रिक्त पदं भरावीत, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या 70 गावांचा पुरवठा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ठप्प आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. 44 गावांमध्ये पाणी पुरवठा योजना ही तात्काळ सुरळीत करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. चंद्रपूर शहरातल्या भरवस्तीच्या भिवापूर सुपरमार्केट परिसरामध्ये अस्वलाचा वावर दिसल्यानं वनविभाग आता सतर्क झालंय. ज्या भागामधून अस्वल शहरामध्ये आल्याची शंका आहे या ठिकाणी कॅमेरा आणि पिंजरे लावण्यात आलेले आहेत. लालपेठ भागातल्या जंगल परिसरालगत रेल्वे ट्रॅक भागातून अस्वलानं प्रवेश केलाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अहमदनगरच्या लोणी गावामध्ये वनविभागाच्या अजब कारभारीची चर्चा सुरू आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 चिमुकल्यांचा जीव गेलाय. त्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागानं आता पिंजरा लावलाय खरा, मात्र यामध्ये शेळी किंवा मेंढी न ठेवता एक कुत्र्याचं पिल्लू ठेवण्यात आलंय आणि वनविभागावर त्यामुळे टीका होतीये. विराच्या काशीद कोपर गावातल्या पाण्याच्या टाकीजवळ एक भला मोठा अजगर आढळला. सर्पमित्र सूरज पांडे यांनी अजगराची सुखरूप सुटका करून मांडवी वनविभागाच्या मदतीनं त्याला तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये सोडलं. हा अजगर तब्बल 12 फूट लांब आणि 20 किलो वजनाचा होता.
सांगलीमध्ये दुष्काळग्रस्तांनी रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान आंदोलन केलं। जत तालुक्याच्या 65 गावातील आंदोलकांनी यावेळी बालगावमध्ये रास्ता रोको केला। केवळ आश्वासनं देणाऱ्या सरकारनं तातडीनं पाणी प्रश्न सोडवला नाही तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीनं दिला। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला। इंदापूरमध्ये उजनी धरणातून 10 टीएमसी पाणी तात्काळ सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यामध्ये मोठ्या संख्येनं धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते। उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीनं यावेळी मागण्यांचं लेखी निवेदन नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना दिलं। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातल्या भाजिया पारमध्ये नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले। गौण खनिजासाठी होणारं ब्लास्टिंग तसंच डांबर प्लांटमुळे होणारं प्रदूषण थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली। सरपंचांनी पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जनता दरबारात ही समस्या मांडून प्रश्न सुटला नसल्यानं उपोषण सुरू करण्यात आलं। वाशिमच्या दव्हा इथल्या रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी धरणं देत आमरण उपोषण सुरू केलं। दव्हा फाटा ते नाथनंगे महाराज संस्थानपर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यामुळे पुरती दुरवस्था झाली आहे आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। त्यात महाराजांची यात्रा ही 10 दिवसांवर आता येऊन ठेपली, त्यामुळे दुरुस्तीची मागणी करत भाविकांनी आंदोलन पुकारलं। नाशिक जिल्हा परिषदेसमोर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जेलभरो आंदोलन केलं। 3 महिन्यांपूर्वी विविध मागण्यांसंदर्भात सरकारनं आश्वासन दिलेलं होतं, मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारपासून राज्यातल्या 75,000 आशा सेविका आणि गटप्रवर्तक उपोषण करतील असा इशारा संघटनेनं दिला। हिंगोलीमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी अधिक मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सध्या मदतनीसांना केवळ 2,500 रुपये इतकंच मानधन दिलं जाते। अत्यंत कमी असा हा मेहनतांना वेळेतही मिळत नाहीये, त्यामुळे किमान 15,000 रुपये इतकं मानधन देण्याची मागणी मदतनीसांनी केली। सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनांचं 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या दरम्यान उपोषणकर्त्या सुनीता आमटे यांची तब्येत खालावली आणि त्यामुळे या उपोषणाची तातडीनं दखल घेण्याची मागणी संघटनेचे उपाध्यक्ष अबोली अवसरे यांनी केली। सिडको सोडतधारकांना देण्यात येणारं इरादा पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली। उलवे बामणडोंगरीतील 7,849 सिडको सोडतधारकांना 35 लाखांचं घर आता 27 लाखांना मिळणार आहे, यासाठी राज ठाकरेंनी पाठपुरावा केला होता। मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला। त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरचा ताण आता वाढणार आहे आणि प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे। याला प्रवासी संघटनांनी तीव्र विरोध केला। निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। कोल्हापूर शहरातल्या लक्षतीर्थ वसाहतीतल्या मशिदीचं बांधकाम स्वतःहून हटवण्यात आलंय। कोर्टाच्या निर्णयानंतर मुस्लिम समाजानं मशिदीचं बांधकाम हटवायला सुरुवात केली आहे आणि ते हटवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। उल्हासनगर महापालिकेच्या LED स्क्रीनवर चक्क अश्लील व्हिडिओ लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एका अल्पवयीन मुलानं हा प्रकार केल्याची माहिती समोर येतेय। तर जोपर्यंत या घटनेचा उलगडा होत नाही तोपर्यंत हे स्क्रीन बंद ठेवावेत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। कल्याणच्या जरीमरी भागामध्ये रस्ता भूमिपूजनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातला। सरकारी निधीमधून सुरू असलेल्या कामाचं भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या हस्ते भूमिपूजन सुरू होतं, मात्र रस्ता बनवायची परवानगी घेतली नसल्याचं सांगत एका ट्रस्टनं भूमिपूजनाला विरोध केला आणि ही जागा ट्रस्टला हडप करायची असल्याचा आरोप गायकवाडांनी केला। कल्याण पूर्वेमध्ये जरीमरी परिसरात रस्ता भूमिपूजनावेळी राडा झाला। आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते इथे रस्ते कामाचं भूमिपूजन होणार होतं आणि त्याचवेळी सेंट ज्युडिस शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांनी आमदारांना घेराव घातला। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला। अकोल्यामध्ये महिला काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसंबंधी निवेदन दिलं। महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडायला प्रतिबंध करण्याबाबतचा जिल्हा सूचित नियमानुसार अकोला जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली। यवतमाळच्या वणीमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या काशी शिव महापुराण कथेला शर्मिला राज ठाकरे यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि या कथेसाठी यवतमाळसह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी झाली।
जळगावच्या अमळनेरमधल्या प्रताप महाविद्यालयामध्ये 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि यासाठी साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये बहिणाबाई चौधरी सभामंडप उभारण्यात आलंय। आजपासून 4 फेब्रुवारीपर्यंत संमेलन चालणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे संमेलनाचे अध्यक्ष आहेत। माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन संमेलन उद्घाटक आहेत। अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी साखरपुडा केला आणि विशेष म्हणजे त्या दोघांनीच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली। अखेर बंधनात असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आले आणि चाहत्यांसाठी सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। बाहुबली फेम अभिनेता प्रभास सिनेसृष्टीतून ब्रेक घेणारे प्रभासला गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास होतोय आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी तो परदेशात जाणार आहे। त्यामुळे प्रकृतीच्या कारणानं प्रभास सिनेसृष्टीतून आता ब्रेक घेणार असल्याचं कळतंय। अभिनेत्री परिणीती चोप्रानं मुंबईमध्ये नुकताच तिचा लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्स सादर केला। परिणीती आपल्या गाण्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, मात्र तिचा लाईव्ह परफॉर्मन्स पहिल्यांदाच झाल्यानं ती खूप आनंदात होती।